नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे तरुणांना अचानक येणारा हृदयविकाराचा झटका नेमका कशामुळे येतो आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संजीव कुमार कळकेकर. स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. डॉक्टर संजीव कुमार कळकेकर हे MBBS, MD, DNB हे एक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांना सुमारे 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, तर 12,000हून अधिक हृदयाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्याकडे अनेक प्रकाशने आणि संशोधने आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वक्ता म्हणून भाग घेतला आहे. कळकेकर यांच्याकडे डॉक्टर पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित EuroPCR 2013 मध्ये आणि सॅन फ्रान्सिस्को USA येथे TCT येथे त्यांनी क्लिनिकल प्रकरणे सादर केली आहेत. त्यांना 2013 मध्ये मुंबई येथे झालेल्या पहिला इंडो जॅपनीज CTO क्लबमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं आहे, म्हणून त्यांना निमंत्रितही करण्यात आलं होतं. यांनी नवी मुंबई येथे पहिली तावी केली आहे. ते मायक्रा या पेसमेकरचे डॉक्टर आहेत. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर स्वागत आहे डॉक्टर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर, सगळ्यात आधी कार्डियक अरेस्ट म्हणजेच हार्ट अटॅक या दोन्ही गोष्टी सेमच आहेत, तर त्या नेमक्या कशामुळे होतात आणि त्याची कारणं काय आहेत? कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कार्डियक अरेस्ट म्हणजे असं होते की ज्याच्यामध्ये हृदय अचानकच बंद होतं, पण पेशंटचे ब्रिदिंग थांबते, पेशंटचं कॉन्शियसनेस पूर्णपणे गायब होऊन जातो. मग त्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो. आणि कार्डियक अरेस्ट ही फार मोठी गोष्ट आहे, कारण की कार्डियक अरेस्ट जर आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये त्याची जर ट्रीटमेंट नाही केली तर मृत्यू हा संभवतो. त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट हे फार वरच्या लेवलचे सिरियसनेस आहे. आता जो दुसरा प्रश्न विचारला आहे की हार्ट अटॅक म्हणजेच कार्डियक अरेस्ट का, ॲक्च्युली हार्ट अटॅक ही वेगळी गोष्ट आहे आणि कार्डियक अरेस्ट ही वेगळी गोष्ट आहे. हृदयाला रक्तवाहिन्या असतात, हृदयाला इलेक्ट्रिकल सप्लाय असतो, त्याप्रमाणे हृदयाला वॉल्व पण असतात आणि हृदयाला चेंबर्स पण असतात. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात आणि त्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे पेशंटला अचानक छातीत दुखायला लागतं, तेव्हा त्या गोष्टीला आपण हार्ट अटॅक आला असं म्हणतो. आता हार्ट अटॅक जेव्हा येतो, पेशंटला छातीत दुखलं जातं, पेशंट हॉस्पिटलमध्ये जातात, मग ट्रीटमेंट होती. हे झालं हार्ट अटॅक. काही हार्ट अटॅक जे फारच डेंजर असतात, अशामध्ये ब्लड सप्लाय थांबल्यामुळे इलेक्ट्रिकल कनेक्शनला पण प्रॉब्लेम येतो आणि काही हार्ट अटॅकमध्ये कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. त्याच्यामुळं हार्ट अटॅक, एव्हरी हार्ट अटॅक इज नॉट कार्डियक अरेस्ट आणि एव्हरी कार्डियक अरेस्ट इज नॉट हार्ट अटॅक, हे सांगायला लागेल मला. बरोबर. डॉक्टर, यामध्ये मग जोखीम घटकं कोणती आहेत नेमकी? हां, तर कार्डियक अरेस्टला जसं मी बोललो की कार्डियक अरेस्टला जर आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट नाही केली, तिसरी लवकर म्हणजे पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये, तर हा मृत्यू संभवतो. तर ह्याचे कार्डियक अरेस्ट का येतात किंवा हार्ट अटॅक का येतो, ह्याचे जर कारणं बघायला गेले तर पहिलं कारण आहे की हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणारी कंडिशन. आजकाल आपण पाहतो की फिजिकल ॲक्टिव्हिटी, जे व्यायाम ह्याचा प्रकार खूप कमी झालेला आहे. बऱ्याच वेळेस ते वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली अजून फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. दुसरं आहे की इम्प्रॉपर डाएट झालेलं आहे. तिसरं आहे की डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल असल्या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की हृदयाचे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ज्यांना हृदयाचा आजार होतो किंवा हार्ट अटॅक येतो, अशा लोकांमध्ये कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता अजून वाढते. आता हे एक कारण झालं. दुसरं आहे की समजा काही जणांना ऑलरेडी हार्ट अटॅक आलेला आहे आणि हार्ट अटॅकमध्ये काय होतं की रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे हृदयाच्या मसल डेड होऊन जातात. आणि जी हृदयाची मसल डेड झालेली आहे, जिथे की स्कार तयार झाला आहे, आणि अशा स्कार झालेल्या टिश्यूमुळे हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टीम थोडी डिस्टर्ब होऊन जाते आणि अशा पेशंटमध्ये अचानकच कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. हे नंबर 2चं कारण सांगितलेलं आहे. तिसरं कारण जर सांगायला म्हटलं तर बऱ्याच जणांत कार्डिओमायपॅथी नावाचा एक आजार असतो. म्हणजे की हे आजार बऱ्याच वेळेस अनुवंशिकतेमुळे आलेलं असतात, की ज्याला की आम्ही हायपरट्रॉपिक कार्डिओमायपॅथी नावाचा आजार असतो. ह्याच्यामध्ये हृदयाच्या मसल्स राहतात, ते थिकन होऊन जातात आणि त्यांची थिकनिंग झाल्यामुळे इलेक्ट्रिकल कनेक्शन अजून डिस्टर्ब होऊन जातं आणि अशा पेशंटमध्ये अचानकच हृदयाची गती 200 ते 300 होऊन जाते आणि तसं झालं तर पेशंटला कार्डियक अरेस्ट येऊ शकतं. दुसरा एक आजार आहे ज्याला आपण डायलेटेड कार्डिओमायपॅथी म्हणतो. ह्याच्यात नेमकं काय होतं की हृदयाचं डायलेटेशन होतं, जाडं होऊन जातं हृदय, पातळ, आणि त्याच्यामुळे हृदयाची पंपिंग कमी होते. आता नॉर्मल पंपिंग किती असते हे जर सांगायचं असेल तर
55 ते 65 ते 75% हे नॉर्मल पंपिंग असते आणि जेव्हा 40% पंपिंग खाली जाते, स्पेसिफिकली जेव्हा ते 20% खाली जाते, अशा पेशंटमध्ये अचानकच हृदयाची गती जास्त वाढायची शक्यता राहते आणि अशी हृदयाची गती जास्त वाढली तर कार्डियक अरेस्ट याची शक्यता राहते. आता बऱ्याच जणाला लहान मुलांमध्ये पण हार्टचे आजार असतात, तर ते ज्यांना आपण कंजेनेटल हार्ट डिसीज म्हणतो, अशा लोकांमध्ये पण कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. बऱ्याच जणांना वॉलचे प्रॉब्लेम असतात, ह्याच्यामध्ये पण बऱ्याच जणांना हार्ट अटॅक येऊ शकतात. आता अजून एक नवीन कारण आहे, बऱ्याच जणांचं असं होते की लोक म्हणतात की माझं हार्ट चांगलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, माझी पंपिंग नॉर्मल आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, तरीसुद्धा आमच्या ह्यांना असा का अरेस्ट आला. तर बऱ्याच वेळेस इलेक्ट्रिकलचा प्रॉब्लेम राहतो, जसे की आमच्या टर्मिनॉलॉजी त्याला लॉंग Q2 सिंड्रोम किंवा ARVD किंवा आम्ही त्याला WPW सिंड्रोम असे नावं देतो. अशा लोकांमध्ये पण कार्डियक अरेस्ट उद्भवू शकतो. बरोबर. डॉक्टर, मग व्यायाम आणि निरोगी खाणं हे पुरेसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये अनुवंशिक घटक कितपत म्हणता येऊ शकतो? बेसिकली हा प्रश्न खूप चांगला आहे की मी जर व्यायाम केला आणि एक्झरसाइज केली आणि डाएट केलं तर मला आजारच होणार नाही का? हे ॲक्च्युली हा वन साइडेड प्रश्न झाल्यासारखं झाला. बेसिक कसं असतं की जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा एक्झरसाइज करतो आणि तुमचं डाएट कंट्रोल करतो तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची किंवा कार्डियक अरेस्ट येण्याची शक्यता खूप कमी होते. ओके, पण असं नाही की तुम्ही व्यायाम केला आणि हार्ट आणि डाएट कंट्रोल केलं तुम्हाला अटॅक येणारच नाही. एक असं सांगू शकतो की ज्यांनी हृदयाची काळजी जास्त घेतलेली आहे त्यांना 30व्या वर्षी अटॅक येण्याचा तो 50व्या 60व्या वर्षी येऊ शकतो. अनुवांशिकता बराच परिणाम असतो, ज्याच्यामध्ये की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त राहणं हे बऱ्याच वेळेस अनुवंशिक गुण राहतं. त्याच्यामध्ये ARVD सारखे आजार राहतात, लॉंग QT सिंड्रोमसारखा, ह्याच्यामध्ये अनुवंशिकता बऱ्याच राहते. त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकते, भरपूर गोष्टी आहेत. फक्त त्याच्यात आपल्या लक्षात काय घ्यायचे की कुठलेही कारण जेव्हा असतात तेव्हा आपल्याला बघायला लागते की ह्याच्यामध्ये आपण कंट्रोल करू शकतो का आणि कंट्रोल नाही करू शकतो का. जसं की वाढतं वयाला आपण कंट्रोल नाही ठेवू शकत, जसं वय वाढतं तसं हार्ट अटॅक याची शक्यता वाढते. त्याच्या पुरुषामध्ये हार्ट अटॅक याची शक्यता तुलनेने स्त्रियापेक्षा जास्त राहते जोपर्यंत मेनोपॉज येत नाही, आणि जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा स्त्रियांमध्ये पण त्याची रिस्क जास्त राहते. तिसरं कारण आहे की जेनेटिक्स, जसं इंडियन लोकांमध्ये हार्ट अटॅकची टेंडन्सी वेस्टर्न वर्ल्डपेक्षा 10 वर्ष अगोदर किंवा 20 वर्ष अगोदर येते. त्याचे हे जेनेटिक्सचा रोल आहे. पण जे कंट्रोलेबल फॅक्टर आहेत ज्याच्यामध्ये की स्मोकिंग आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, एक्झरसाइज आहे आणि सेडेंटरी हॅबिट्स आहेत किंवा मग डाएट कंट्रोल, ह्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. आता डॉक्टर, जसं की आपण बघतो खूप लहान वयात हार्ट अटॅक येतोय, तसं तुमच्याकडे अशा किती केसेस आल्यात की ज्यांचे लहान वयामध्ये, म्हणजे कितपत लहान वयामध्ये अटॅक येऊ शकतो? पुरुषाच्या बाबतीत बोलला तर 17 वर्ष माझ्याकडे सगळ्यात छोटा मुलगा आहे ज्याच्यावर हार्ट अटॅक आलेला आहे. आणि इवन फक्त माझ्या एकाच कार्डिओलॉजिस्ट म्हटलं तर जवळपास मी 1001 मुलांना ट्रीट केलेलं आहे ज्यांचं वय 18, 20, 22 वर्ष आहे. आणि सध्याचा नवीन ट्रेंड असा जाणवते की आतापर्यंत युजली पुरुषामध्येच हार्ट अटॅकचं प्रमाण, ते पण तरुण मुलामध्ये दिसायचं. आता असा नवीन इश्यू आला आहे की स्त्रियामध्ये पण प्रमाण वाढलेलं आहे. जसे की 10 दिवसापूर्वी मी 30 वर्षाची अनमॅरिड गर्लमध्ये हार्ट अटॅक पाहिलेला. बेसिकली तिचं असं होतं की फक्त दात दुखते म्हणून मी बऱ्याच डॉक्टरकडे जात होती आणि तिचं निदान होत नव्हतं. आणि शेवटी ते अपोलो हॉस्पिटल आले तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिचं दात दुखी हे दाताचा प्रॉब्लेम नाही, बेसिकली हार्टचं ते रेफर्ड पेन आहे. आणि मग आम्ही त्यांची अँजिओग्राफी केली, 100% ब्लॉक भेटला आणि मग त्याची ट्रीटमेंट करता आली. त्याच्यामुळे कमीमध्ये स्त्रियामध्ये ॲज वेल ॲज पुरुषांमध्ये कमी वयामध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आपली बदलती लाईफस्टाईल, बदलती जीवनशैली ह्यासाठी कारणीभूत असं माझं मत आहे. डॉक्टर, मग आता हे लहान वयात अटॅक येणं, मग यामध्ये मृत्यूचं प्रमाण किती आहे? म्हणजे पहिल्या अटॅकमध्ये मृत्यू येण्याचे किती चान्सेस आहेत? हा खूप चांगला प्रश्न आहे. बेसिकली की लहान वयामध्ये अटॅक आल्यानंतर मृत्यूचं प्रमाण जास्त असतं का वयस्कर लोकांमध्ये जास्त? ह्याच्यात कसं असतं, वयस्कर लोकांमध्ये युजली ब्लॉकेज हे ग्रॅज्युअली डेव्हलप होतात, त्याच्यामुळे शरीराला वेळ भेटतो. तुम्हाला जर ब्लॉक झालं तर नॅचरल ब्लॉकेज कमी होण्याचा किंवा नॅचरल बायपास होण्याचा. तरुण मुलांमध्ये तशा गोष्टी नसतात, त्याच्यामुळे लहान वयामध्ये जर अटॅक आला तर कार्डियक अरेस्टचा आणि मृत्यूचा रिस्क हे वयस्कर लोकांपेक्षा जास्त असतो. त्याच्यामुळे कमी वयातले हार्ट अटॅक हे मोर डेंजरस म्हटले जातात जास्त वयातल्या आजारापेक्षा. बरं. आणि डॉक्टर, बरेच वेळा आपण असं ऐकतो की पहिला अटॅक आला, मग दुसरा अटॅक आला, मग नेमकी ही प्रोसेस काय आहे? म्हणजे एकदा दोनदा अटॅक येणार नंतर मृत्यू होणं? अच्छा, हे ॲक्च्युली एक मिथ आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की
3 अटॅक आल्यानंतरच पेशंट मरतं किंवा डेथ होते, तसं काही नसतं. बेसिकली पहिला अटॅक जरी डेंजरस आला तरी दॅट मे बी सफिशियंट फॉर युअर डेथ. त्याच्यामुळे असं नसते की एक आज अटॅक, दुसरा अटॅक, तिसरा अटॅक. हे अटॅकचे प्रमाण राहतात. पहिला जर अटॅक मोठा मेजर असा आला तर ते पण तुमचा शेवटचा दिवस असू शकतो. त्याच्यामुळे पहिला दुसरा असं नसतं. कसं झालं की पूर्वी असं राहायचं की ट्रीटमेंट नव्हत्या. म्हणजे हार्ट अटॅक आलं तरी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हे गेल्या 10-20 वर्षातल्या गोष्टी आहेत की ज्यापूर्वी ह्या तेवढ्या गोष्टी जास्त नव्हत्या किंवा ते अवेलेबिलिटी सगळ्या लोकांना नव्हती. आता कसं आहे की नॉलेज वाढलेलं आहे, अवेलेबिलिटी ऑफ कॅथलॅब आलेल्या आहेत, ऑपरेशन थिएटर्स आलेले आहेत. त्याच्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंट होत आहेत. त्याच्यामुळं पेशंटचे एक जरी अटॅक आला तरी ट्रीटमेंट झाली तर मग ते पुढे ट्रीटमेंट होत राहते आणि अशा पेशंटला रिपेरेंट ट्रीटमेंटमुळे ते बऱ्याच दिवस जगू शकतात. तो फायदा होत आहे सध्याच्या काळामध्ये. बरोबर. आणि डॉक्टर, आता म्हणतात की आजकाल लोकांमध्ये स्ट्रेस भरपूर आहे, नॉर्मली सगळ्यांच्याच लाईफमध्ये. तर हे स्ट्रेस हे हार्ट अटॅकचं एखादं कारण असू शकतं का? बरोबर. झालं आहे कसं की आपली जीवनशैली खूप बदलल्यामुळे सध्या जर आम्ही जे बघतो की तरुण वयामध्ये अटॅक का येतात आणि ह्याचे जर सगळ्यात महत्त्वाचे 2 कारणं जर सांगायला असं विचारलं तर मी पहिलं कारण सांगेल स्मोकिंग. स्मोकिंग हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि टू बी इम्पॉर्टंट की आजकाल स्त्रियामध्ये, मुलीमध्ये पण स्मोकिंगचं प्रमाण वाढले आणि स्त्रियासाठी ते पुरुषापेक्षा जास्त डेंजरस आहे स्मोकिंग करणं. हे कारण आहे. दुसरं कारण आहे स्ट्रेस. कमी वयामध्ये अपेक्षा जास्त आणि तुमची डिमांड जास्त आणि तुमचं जसं भेटतं त्या गोष्टी कमी आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रेस वाढतो आहे, अपेक्षाचं वजन जास्त वाढतं आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस हे इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. बऱ्याच वेळेस स्ट्रेस कार्डिओमायपॅथी नावाचा आजार असतो ज्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस आला तर अचानकच हार्ट अटॅकसारखं प्रकार होऊन जातं. तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या नॉर्मल असतील पण तुमचं हृदयाचं पंपिंग अचानकच 60-70% 20-30% येऊ शकतं. तिसरं आहे की बऱ्याच मुलांमध्ये आजकाल ते ड्रग्स पण प्रमाण वाढलेलं आहे. आम्फेटामिन आहे, कोकेनसारखे ड्रग जर कोणी घेत असेल तर अशा लोकांना पण हार्ट अटॅक याचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे इन शॉर्ट मेंटल हेल्थ चांगली असणं पण खूप महत्त्वाचं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे पण हार्ट अटॅक येऊ शकतात. त्याच्यामुळे कसं की फिजिकल हेल्थ अँड मेंटल हे दोन्हीचं सोबत असतं. कारण की कुठलाही आजार हा सायकोसोमॅटिक असतो. सायकोसोमॅटिक म्हणजे सायकोलॉजिकली त्याला बेस असतो, सोबतल्याच फिजिओलॉजिकल असतो. दुसरा आजार असते की बऱ्याच जणांना स्ट्रेस राहतो, डिप्रेशन राहतं, अँझायटी राहतं आणि ही अँझायटी ते लोक प्रत्यक्ष डायरेक्ट नाही बोलत. मग ते काहीतरी मला छातीत दुखतं, दम लागतं असे कारणं सांगतात. त्याच्यामुळे आम्हा डॉक्टरांचं पण काम आहे की एखादा पेशंट आमच्याकडे आला तर आपल्याकडे असं आहे की एखाद्या माणसाला हृदयाचे आजार आहेत किंवा सायकोलॉजिकल आजार असेल तर ते युजली ज्यांना नॉन सायकोलॉजिकल डॉक्टरकडे ते जातात. तर मग तिथं आपल्याला शोधायला लागते की ह्यांना खरंच स्ट्रेस आहे का आणि अप्रोप्रिएट त्यांची ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर, मग या सर्व गोष्टींवर प्रतिबंधात्मक उपाय नेमके कोणते आहेत? जसं मी बोललो की कार्डियक अरेस्टसाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे तर ते करोनरी आर्टरी डिसीज आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये होणारे ब्लॉकेज आहेत. तर मग त्याच्यासाठी 5 गोष्टी ज्याला आम्ही पंचसूत्री म्हणतो ती महत्त्वाची आहे. पहिलं आहे की तुमची फिजिकल ॲबिलिटी, फिजिकल एक्झरसाईज रेग्युलर झाली पाहिजे. फिजिकल एक्झरसाईजमध्ये असं राहतं की आता आम्ही ज्याला म्हणतो की सेडेंटरी हॅबिट इज अ न्यू स्मोकिंग. म्हणजे जसं स्मोकरला रिस्क राहते हार्ट अटॅक याची, तेवढीच रिस्क ज्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही त्यांना म्हणतो. आता फिजिकल ॲक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय नेमकं? जो माणूस दररोज 1 तास चालतो आणि त्याचं चालणं म्हणजे गार्डनमध्ये फिरण्यासारखं नसं नाही पाहिजे. चालणं म्हणजे कसं की स्पोर्ट्स शूज पाहिजे, स्पोर्ट्स वेअर पाहिजे आणि तुम्ही असं फास्ट चाललं पाहिजे की तुम्हाला दम लागला पाहिजे, तुम्हाला पूर्ण वाक्यात बोलताना पाहिजे. त्याला मी ब्रिस्क वॉकिंग म्हणतो. तर त्याने दररोज 1 तास ब्रिस्क वॉकिंग करणं हे प्रिव्हेंटेबल आहे. दुसरं एक खानावर कंट्रोल पाहिजे. म्हणजे साखरेचं, मिठाचं आणि तेलाचं प्रमाण कमी पाहिजे. सॅच्युरेटेड गुड्स, फॅट्स आहेत त्याचं प्रमाण कमी पाहिजे. तिसरी गोष्ट आहे स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल ह्याचं लिमिटेशन पाहिजे. स्मोकिंग, टोबॅको बिलकुल नसलं पाहिजे, अल्कोहोल लिमिटेड पाहिजे. चौथी गोष्ट आहे की टेन्शन आणि स्ट्रेसचा फार मोठा रोल आहे कार्डियक डिसिजेससाठी, कार्डियक अरेस्टसाठी. तर त्याच्यावर प्रमाण ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि 5वी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांनी त्याची मेडिसिन बरोबर घेणे आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यांना ब्लॉकेज आहे, ज्यांना हार्ट अटॅक आला अशा लोकांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणे, अँजिओप्लास्टी, बायपास अशा ट्रीटमेंटचा उपचार करून घेणे आणि अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला रिस्क ऑफ हार्ट अटॅक कमी राहते. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की रोज एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे, पण आत्ताच्या रुटीनमध्ये त्यासाठी पुरेसा वेळ नाही मिळत. तर थोडक्यात 15-20 मिनिटात करता येईल असा कोणता एक्सरसाइज आहे का? असं म्हणेल की ह्याच्यासाठी शॉर्टकट्स नाही आहेत. तुम्ही सगळ्या गोष्टी दुसऱ्याला देऊ शकता
पण एक्झरसाइज स्वतःलाच करायला लागतं. इट कॅन नॉट बी गिवन टू एनीबडी. सायकलिंग करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, काही करा. जर म्हणजे तुम्ही फार walking पण बिझी करू असाल शकतो. तर तुम्ही 10-10 मिनिटाचे 6 वेळेस जरी केलं तरी ते 60 मिनिटाची एक्झरसाइज कन्सिडर केली जाऊ शकते. बरोबर. तर डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेत होतो की तरुणांमध्ये हार्ट अटॅक कशामुळे येतो आणि पुन्हा आपण एकदा चर्चेला सुरुवात करूयात. तर कार्डियक अरेस्टवर आपण आता एवढी चर्चा केली, पण यासाठी सगळ्यात पहिला प्रथमोपचार कोणता म्हणता येईल? व्हेरी गुड. आता हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट जर 2 गोष्टी सांगितल्यात मी. जर तुम्हाला हार्ट अटॅक असेल तर अशा वेळेस लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणे आणि त्यानंतर पुढची थेरपी घेणे महत्त्वाचे आहे. तर कार्डियक अरेस्ट फार डेंजर असतो. तर एकतर पेशंट सडनली कोलॅप्स होतो. अशा वेळेस पहिल्यांदा अशा पेशंटला CPRची जरूरत पडते. CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसर्किटेशन. आता जे लोकांनी एक्सपर्ट आहेत अशा लोकांनी ते करायला पाहिजे. ज्यांना एक्सपर्ट नाही आहे तर अशा लोकांनी ॲटलिस्ट जर तुमच्या लक्षात आलं की पेशंट कोणी तुमच्या समोरचा माणूस सडनली कोलॅप्स झालेला आहे, तो बोलत नाही आहे, त्याचा हार्टबीट थांबलेला आहे, जे की आपण इथं लावून चेक करू शकता, त्याचं पोट उडत नाही ह्याचा अर्थ त्याची ब्रिदिंग होत नाही आणि तो आवाज दिला तरी तो बोलत नाही, म्हणजे तो अनकॉन्शियस झालेला. अशा जर गोष्टी केल्या तर आपण ह्याला म्हणतो की हा कार्डियक अरेस्ट आहे. अशा वेळेस ज्यांना CPRमध्ये नॉलेज आहे अशा लोकांनी किंवा ज्यांना प्राथमिक जरी नॉलेज, अशा वेळेस अशा लोकांनी चेस्ट कॉम्प्रेशन करणं गरजेचं आहे. ज्यांना जास्त एक्सपिरियन्स नाही त्याने ॲटलिस्ट एका मिनिटाला 100 ते 110 जर चेस्ट कॉम्प्रेशन केलं तर ते सफिशियंट आहे. ज्यांना नॉलेज आहे ते 30 कॉम्प्रेशन देऊन ब्रिदिंग देऊ शकतात, 2 ब्रिदिंग, आणि अशा ट्रीटमेंट करणं. आणि जोपर्यंत मेडिकल एड येत नाही तोपर्यंत चेस्ट कॉम्प्रेशन चालू ठेवणं ही सगळ्यात बेस्ट थेरपी आहे. असं जाणवले की ज्यांना CPR भेटलेलं आहे अशा लोकांचं वाचायचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण की ह्या आजारामध्ये जर 3 ते 4 मिनटापेक्षा जर तुम्ही CPR नाही दिला त्याच्यानंतर काही केलं तरी त्याची ट्रीटमेंट होऊच शकत नाही. कारण की एकदा कार्डियक अरेस्ट आला की तुमचं हृदयाची गती थांबलेली आहे, तुमच्या ब्रेनला सप्लाय होत नाही आणि एकदा ब्रेन डॅमेज झालं पुन्हा असे लोक जगू शकत नाहीत. हे झालं CPR ट्रीटमेंट. कार्डियक अरेस्ट आल्यानंतर काय करायचं. आता पुढचा प्रश्न असेल की असं येऊ नये म्हणून काय करायचं. जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे, दुसरी एक ट्रीटमेंट आहे ज्याला म्हणतो ICD. ICD म्हणजे इम्प्लांटेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर. म्हणजे बऱ्याच जणाला पेसमेकर कसं असतं याच्याविषयी माहिती असेल, तसं ICD नावाचं एक मशीन असतं. जेव्हा तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये बॉलिवूडमध्ये पाहत असाल की पेशंटला हार्ट अटॅक आला किंवा कार्डियक अरेस्ट आलं आणि त्याला एक मोठी मशीन दिली जाते आणि त्या मशीनला शॉक दिलं जातं. मग त्याला म्हणतो की आम्ही डिफिब्रिलेशन करणं, शॉक देणं. आता कार्डियक अरेस्टमध्ये असाच प्रकार झालेला असतो. पेशंटची हृदयाची गती वाढली असते आणि अशा पेशंटला शॉक देणं हे गरजेचं असतं. आता हे शॉक द्यायची मशीन ही नेमकं हॉस्पिटलमध्येच अवेलेबल असते. त्याच्यामुळे तुम्ही पेशंट घरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हे फार वेळखावं असतं. अशा वेळेस ज्या पेशंटला कार्डियक अरेस्टची शक्यता जास्त आहे अशा पेशंटला आम्ही बिलो द क्लॅव्हिकल एक छोटीशी सर्जरी करतो आणि त्या ठिकाणी ह्याच साईजचं एक पेसमेकर किंवा ICD ज्याला म्हणतं ते ठेवलं जातं आणि ह्याचं कनेक्शन आम्ही हार्टला देतो. आणि जेव्हा जेव्हा हृदयाची गती अचानकच वाढते त्यावेळेस ही मशीन तिथल्या तिथे हार्टला शॉक देते आणि एकदा ते शॉक दिलं की पेशंटची हृदयाची गती नॉर्मल होऊन जाते. तर त्याला आम्ही ICD असं म्हणतो. बरोबर. तर डॉक्टर, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? एकंदरीतच त्यांच्या मनात पण भरपूर प्रश्न असतील, तर यावर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? तर सर्वात महत्त्वाचं ज्यांनी आजचा प्रोग्राम पाहते त्यांच्यासाठी की कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकचं प्रमाण सर्वांमध्येच वाढत आहे. आणि जसे की इंडियाला आपण डायबिटीजचे कॅपिटल म्हणतो त्यासारखं डायबिटीज आणि त्यासोबत येणाऱ्या सेडेंटरी हॅबिट्समुळे हार्टचं प्रमाण, हार्ट अटॅकचं आणि कार्डियक अरेस्टचं प्रमाण तरुण मुलांमध्ये ॲज वेल ॲज वयस्कर लोकांमध्ये खूप वाढत आहे. त्याच्यामुळे ही वेळ आहे की आपल्याला स्वतःला मध्येच बदल करायचा. तर हे पंचसूत्र लक्षात ठेवायचं आहे. एकतर तुमची दररोजच्या दररोज एक्झरसाइज ठेवा. नंबर 2 तुम्हाला खाण्यामध्ये कंट्रोल ठेवायचा आहे. नंबर 3 तुम्हाला मेडिसिन जे चालू असते तर ते रेग्युलर घ्यायचे आहेत. हृदयाचा कोणाला अटॅक आला असेल त्यांना जर कोणी डॉक्टरनं रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आणि कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या दिल्या तर त्या बंद नाही करायच्या. आता चौथी गोष्ट आहे टेन्शन स्ट्रेस जेवढं अवॉइड करता येईल ते करायचं आहे. आणि 5वी गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे, स्मोकिंग, टोबॅको ह्या गोष्टी अवॉइड करायच्यात. आणि ज्यांना अल्कोहोलचं हे आहे त्यांनी लिमिटमध्ये यायचं आहे. हे माझं सजेशन राहील. आणि ज्यांना खरंच कार्डियक अरेस्टची भीती जास्त आहे अशा लोकांनी, स्पेसिफिकली ज्यांचं वय 25पेक्षा जास्त आहे,
फार पुरुषासाठी आणि स्त्रियांसाठी 30 आहे. त्यांनी एक बेसिक हेल्थ चेकअप करून घ्यावं, ज्याच्यामध्ये की ECG, इको, स्ट्रेस टेस्ट, कोलेस्ट्रॉल लेवल आणि शुगर टेस्ट करून घ्यावी. ह्या टेस्ट केल्यामध्ये त्यांना हार्टची आजार काय आहेत का ते आज लक्षात येऊ शकतात, आणि ते असेल तर त्यानुसार पुढचे आम्ही आयसीडी अशा थेरपी देऊ शकतो. बरोबर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात आपण तरुणांना अचानक हृदयविकाराचे झटके काय येतात आणि त्यासाठी आपण जीवनशैली नेमकी कशी ठेवावी यावर डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा C24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे